आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। हनुमंतराया ज्यावेळी लंकेच्या दारावरती आले, आता तुम्हा सगळ्या वारकऱ्यांना ज्ञात आहे लंकेच्या संरक्षणाची जबाबदारी जिच्यावर होती तिचं नाव लंकिनी, आणि लंकिनी ही सबंध लंकेच्या राज्याचं संरक्षण करत होती। जसं प्रवेशद्वारावर हनुमंतराया आले आणि लंकिनीने पाहिलं, लंकिनीनं महाकाय रूप घेतलं आणि ती मोठमोठ्यानं गर्जना करायला लागले। हनुमंतराय म्हणले महत्वाच्या कामाला चालू ही काय मध्ये येते। हनुमंतरायाने जशी गदा फिरवली लंकिनी खाली कोसळली, पण हनुमंतराय म्हणले हिला सोडून जाता येणार नाही, हिला जाग येऊ द्या। पहिल्यांदाच दारावरती आपली ताकद कळाली म्हणजे काळजी राहणार नाही, आणि जशी लंकिनी शुद्धीवर आली लंकिनीने फक्त हनुमंतरायांकडे पाहिलं, काहीच न बोलता लंकेचं दार मोकळं केलं। हनुमंतराय डोकं खाजवायला लागले, लंकिनी अगं तू तर ह्या लंकेची द्वारपाल आहेस आणि मी खऱ्या अर्थानं शत्रू म्हणून या ठिकाणी आलोय, तरी तू माझ्यासाठी दार का उघडं केलं। हा त्यावेळी लंकिनीने दिलेलं उत्तर ऐका महाराज, कानाचे पडदे उघडे ठेवून हे उत्तर ऐका। त्या लंकिनीने उत्तर दिलं, ज्यावेळी रावणाला वरदान दिलं ना त्यावेळेस माघारी जाताना ब्रह्मदेवांनी असं मला सांगितलं होतं, लक्षात ठेव रावण जरी एक दिवस अमर होणार असेल ना, पण लक्षात ठेव ज्या दिवशी तुला एखाद्या वानराच्या गदेने तू बेशुद्ध पडतील, त्या वारानं तू बेशुद्ध पडशील, समजून जा रावणाचा सुद्धा वध जवळ आलाय, त्याची मला जाणीव आता होती आहे, तुम्ही आत व्हावं। फार वेळ झाला, वेगात पुढे सरकतो। हनुमंतराय अशोकवनात आले, पण अशोकवनात ज्यावेळेस आले समोरचं चित्र पाहिलं आणि ज्यावेळेस समोर नजर टाकली ना महाराज, त्यावेळेस पाहिलं तर खऱ्या अर्थानं रावण हातामध्ये तलवार घेऊन सीता मातेला धमकावत होता। 1 महिन्याचा वेळ देतोय तुला, 1 महिन्याच्या आत हो म्हण, नाही तर मृत्यूदंडाच्या शिक्षेस पात्र ठरशील। रावणाचं सगळं होऊ दिलं। हनुमंतराय एकदम छोटे होते, एका झाडावर जाऊन बसले आणि सगळे दिवस पाहता पाहता बराच वेळ रावणाचा सगळा कार्यक्रम पाहिला, आणि रावण जसा निघून गेला तसा आता हनुमंतरायांनी विचार केला की खऱ्या अर्थानं आता मातेला आपली खून पटवली पाहिजे, म्हणून प्रभू रामचंद्रांकडून आणलेली अंगठी त्याने अलगद खाली सोडली। सीता मातेच्या पुढे ती अंगठी पडल्याबरोबर सीता मातेने ओळखलं ही आपल्या स्वामींची अंगठी आहे, आणि जशी स्वामींची अंगठी पाहिली त्यांची नजर सैरभैर होऊ लागली, तसं हनुमंतराय अलगदपणे सीता मातेच्या समोर आले, हात जोडले आणि मातेला सांगितलं, माते मी आलोय बरं, ही मीच घेऊन आलोय। आणि सीता मातेने विचारलं, आपण कोण आहात, आपण कोण आहात। आणि हनुमंतरायाने सीता मातेकडे पाहिलं आणि सांगितलं, माते रामदूतमय मातु जानकी सत्य शपथ करुणा निधान की। माते अग मी रामांचा दूत आहे, मी प्रभू रामचंद्रांचा दूत आहे, यापेक्षा माझी दुसरी कोणतीच ओळख नाही। इथं एकच विचार करा महाराज, तुमच्या माझ्यासारखा असता तर बा 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 माते मला नाही ओळखलं, मला मी होतो म्हणून इथे, नाही तर आतापर्यंत दशक्रिया झाली असती। काय ती महाकाय सुरसा, काय ती महाकाय लंकिनी, सगळ्यांना मातीत गाडून आलो मी। तुमच्या माझ्यासारखा असता तर मी होतो म्हणून इथपर्यंत आहे, मी उभं केलं हे सारं, माझ्या जागी दुसरा कोणी असता तर जमलं नसतं। पण हनुमंतरायांची नम्रता आहे महाराज, विनम्रता किती, निराहंकारिता किती आहे। माझे हनुमंतराय म्हणतात, माते रामदूतमय मातु जानकी सत्य शपथ करुणा निधान की। मी प्रभू रामचंद्रांचा दूत आहे, यापेक्षा माझा वेगळा दुसरा कोणताही परिचय नाही। आणि एवढे शब्द ऐकले तसे माता सीतेच्या मुखातून शब्द आले, जो रघुवीर अगर होते सुतिपाई करते नाही विलंबू रघुराई। जो रघुवीर अगर होते सुतिपाई करते नाही विलंबू रघुराई। जर खऱ्या अर्थानं जर तुम्ही रामांचा दूत आहे असं म्हणता, त्यांनी तुम्हाला पाठवलंय ना, जर प्रभू रामचंद्रांचं माझ्या स्वामीचं माझ्यावर खरं प्रेम असतं तर त्यांनी एवढा उशीर केलाच नसता। हनुमंता तुला मागचा एक प्रसंग वनात आल्यानंतरचा सांगते। आम्ही ज्यावेळी वनवासात आलो ना, एक दिवस मी बसलेली असताना माझ्या मांडीवरती माझे स्वामी झोपले होते, त्यांचं डोकं माझ्या मांडीवर होतं, आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळी इंद्रदेवाचा मुलगा ज्याचं नाव जयंत आहे, या जयंतानं भगवान परमात्म्याची परीक्षा घेण्यासाठी, प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्यासाठी एका कावळ्याचं रूप घेतलं, आणि कावळ्याचं रूप घेऊन तो पाहता पाहता आम्ही होतो त्या वनात आला, आणि त्यानं त्या ठिकाणी माझ्या अंगठ्याला चोच मारली, माझ्या अंगठ्यातून रक्तस्राव सुरू झाला, आणि त्याचा उघड ज्यावेळेस माझ्या स्वामींच्या हाताला लागला, स्वामींना जाग आली, माझ्या अंगठ्यातून आलेल्या रक्ताचा उघड पाहिला,
माझे स्वामी एवढे क्रोधित झाले की खऱ्या अर्थाने त्याने बाजूला पडलेली तणाची एक काडी घेतली आणि ती मंत्रित करून जयंतवर सोडली. अरे जयंत तिन्ही लोकात फिरत राहिला. खुद्द इंद्रदेवा पुढे आला, आपल्या पित्या पुढे आला, पण आपल्या पित्याने सुद्धा जागा दिली नाही. शेवटी शरण होऊन तो पुन्हा एकदा भगवान परमात्म्याला माझ्या स्वामींना शरण आला. तेव्हा माझ्या स्वामींनी त्याचा एक डोळा निकामी करून त्याला माघारी पाठवलं. अहो एवढं प्रेम करणारे माझे स्वामी आहेत, पण एवढं खऱ्या अर्थाने या महाकाय राक्षसानं मला या ठिकाणी बंदिवान केलंय तरी अजून आले नाहीत. पहा हनुमंतरायांचं उत्तर आहे, माते अगं तुम्हाला जर घेऊन जायचं असेल मला एक क्षण पुरेसा आहे. मी आत्ता तुम्हाला इथून घेऊन जाऊ शकतो, पण माझ्या स्वामींची ती आज्ञा नाही. माझे स्वामी स्वतःहून येतील, वाजत गाजत येतील आणि नववधूसारखा खऱ्या अर्थानं तुम्हाला इथून वाजत गाजत घेऊन जातील. लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं आमच्यासारखी सैना त्याने आता उभी केली आहे. आणि सीता मातेनं पाहिलं, म्हणली येतील माझे स्वामी, हे खरं आहे, पण त्यांच्यासोबत सैन्य कुठं आहे? आमच्यासारखी सैना आहे ना त्यांची. आणि त्यावेळी हनुमंतराया होते छोटे. आता हनुमंतराया एवढे छोटे. मातेनं हनुमंतरायांकडे पाहिलं, म्हणली एवढी छोटी सेना, आता जमलं. मातेच्या मुखातलं वाक्य आहे, मोरे हृदय परम संदेहा. माझ्या हृदयामध्ये संदेह आलाय की माझे स्वामी येतील कसे आणि विजय प्राप्त करतील कसे. त्यावेळेस हनुमंतरायानं सुन कपी प्रकट किये निज देहा. ज्यावेळेस हे एवढंच वाक्य ऐकलं ना, तसं पाहता पाहता हनुमंतरायांनी महाकाय रूप धारण केलं. ते महाकाय रूप साक्षात पाहिलं आणि सीता मातेचे डोळे सुद्धा दिपले. आणि सीता मातेने सांगितलं, हनुमंता मला खात्री पटली बरं, आता तू छोटा हो. आणि हनुमंतराय पुन्हा मूळ स्वरूपात आले आणि मातेला नमन केलं. कथा अनेक वेळा ऐकली, पण शिकलो काय? लक्षात घ्या महाराज, इथं सगळ्यात मोठं मॅनेजमेंटचं सूत्र काळजात करून घ्या. हा इथं आम्ही एकच गोष्ट शिकलो, ज्यावेळेस माता सीतेच्या मनामध्ये असणारी भीती दूर करायची होती ना, तेव्हा हनुमंतरायांनी महाकाय रूप धारण केलं. आणि तुमची माझी अशी शोकांतिका आहे, समोरच्याला भीती दाखवण्यासाठी आपण आपलं रूप मोठं करतो. हा दोघांमधला असणारा सगळ्यात मोठा फरक आहे. माझ्या हनुमंतराया खऱ्या अर्थानं माता सीतेच्या मनातली भीती दूर करण्यासाठी महाकाय रूप घेतात आणि तुम्ही मी समोरच्याच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी आपलं अकराळ रूप दाखवतो. शोकांतिका आहे, वेगात पुढे सरकतो महाराज. लक्षात घ्या, हनुमंतरायांची आणि सीता मातेची भेट झाली. आता खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. सीता मातेचा शोध लागला होता. मग हनुमंतराय आता मागं निघायला पाहिजे. पण हनुमंतरायांची राजकीय धोरणं पहा किती आहेत. त्या विषयावर आज आपल्याला जायचं नाही, पण त्यांचं राजकीय मॅनेजमेंट पहा. हनुमंतराय म्हटले, माते सगळं उरकलं, पण भूक लागली ना, काहीतरी खाल्लं पाहिजे. मी तर काही फळं खाऊ का? सीता मातेचा होकार घेतला आणि हनुमंतराया झाडावर चढले. आता एक फळ खायचे, एक झाड उपटायचे, एक फळ खायचे, एक झाड उपटायचे. आता बातमी राक्षसांनी पोहोचवली. रावणाला बातमी कळाली, अशोकवनामध्ये एक वानर आलंय आणि ते महाकाय वृक्ष उन्मळून काढतंय. पाहता पाहता त्याची रावणाची सेना धावत आली. जसं वृक्ष उन्मळून फेकले, तशीच जी सेना आली त्यांनाही उन्मळून फेकून दिलं. हे ज्यावेळेस रावणानं पाहिलं, रावणाला जाणीव झाली हा महाबलाढ्य वानर आहे आणि याच्याशी जर मुकाबला करायचा असेल तर यासाठी एकमेव वीर आपल्याकडे आहे, ज्याचं नाव मेघनाद आहे. आणि रावणानं आपला पुत्र मेघनादाला आता हनुमंतरायांचा बंदिवान करण्यासाठी पाठवलं. पण शास्त्राआधारे एक वाक्य लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं रामायण कथा अनेक वेळा ऐकली आहे. मेघनादाकडे एक आशीर्वाद होता, त्याच्याकडे ब्रह्मास्त्राची शक्ती होती. आणि ब्रह्मास्त्र घेऊन जसा मेघनाद निघाला, अशोकवनामध्ये येताना त्याला पाहिलं आणि हनुमंतरायांची नजर गेली आणि हनुमंतराय उत्तरले, मेघनाद आला गड्या. मेघनाद आला, पण मेघनादाच्या हातामध्ये ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मास्त्राची शक्ती मी क्षणात क्षीण करू शकतो, पण जर या ब्रह्मास्त्राची शक्ती मी क्षीण केली तर तिन्ही लोकांमध्ये ब्रह्मास्त्राचा महिमा कमी होईल. मग जर ब्रह्मास्त्राचा महिमा कमी होऊ द्यायचा नसेल तर स्वतःला बंदिवान करून घ्यावं लागेल. पहा काय मोठेपणा, काय विनम्रता आहे महाराज. तुम्हाला आणि मला फक्त कारण हवं असतं, समोरच्याला नीचपणा दाखवायचा, समोरच्याला छोटेपणा दाखवायचा, पण खऱ्या अर्थानं पुढच्याचं मोठेपण आणखी मोठं ठरावं म्हणून जगणारे जे असतात ना, ते खऱ्या अर्थानं हनुमंतरायांचे सुद्धा खऱ्या आजच्या काळातले भक्त असतात. नाहीतर स्वतःला बजरंग बलीचा भक्त म्हणायचं आणि खऱ्या अर्थानं समाजाच्या विघटनासाठी प्रयत्न करायचं, याला बजरंग बलींचा भक्त म्हणत नाही. माझ्या हनुमंतरायाने विचार केला, ब्रह्मास्त्राची शक्ती क्षीण होऊ नये, त्याचा महिमा कमी होऊ नये, म्हणून स्वतःला बंदिवान करून घेतलं